कल निकल है ना, जितना दिन से पानी नहीं मार रहा है, बोल रहे हैं कैसे पानी कर दिया मालूम है। अरे काम किया उस दिन, पानी मारा है क्या उस टाइम से? मुझे तो पानी का गाड़ी गया इधर से, वो हमको क्यों बता रहे हैं? पानी तो मारते नहीं हो, काम कर रहे हो ऐसे, ऊपर से तो ये सिमेंट निकल रहा है. हे कामं केली जात आहे तिथं. पाहायला आल्यानंतर हे फक्त झाकण्याचं काम केलं जातं, हे पाहू शकता तुम्ही. कर्जत तालुक्यातील नेरळ गुडवण सुगवे या राज्यमार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामांबाबत गंभीर आरोप समोर आलेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मते या कामांवर संबंधित अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीनं कामं केली जात आहेत. कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरून सुगवे फाट्यापासून नेरळ आणि गुडवन या मार्गावर रस्त्याचं रुंदीकरण आणि साकवा पुलांची उभारणी अशी मोठी विकास कामं सध्या सुरू आहेत. ही कामं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच MMRDAच्या निधीतून केली जात आहेत. मात्र स्थानिक नागरिकांनी गंभीर तक्रार केली आहे की काँक्रिटीकरणाची कामं सुरू असताना आवश्यक असलेला पाण्याचा वापरच केला जात नाही. सिमेंट काँक्रीटच्या कामानंतर नियमित पाणी मारलं गेलं नाही तर त्या बांधकामाची मजबूती कमी होते. त्यामुळे या रस्त्यावर सुरू असलेले काम किती टिकाऊ ठरणार असा मोठा प्रश्न केला जातोय. नेरळ पिंपळोली आंतरड गुडवन सुगवे या मार्गावरील आंतरड ते पिंपळोली दरम्यान साकवा पुलाचं काम सुरू आहे. पुलांचं बांधकाम हा रस्त्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. मात्र इथेही काँक्रीट केल्यानंतर पाणी मारलं जात नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. त्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ट होत असल्याची भीती व्यक्त केली जाते. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत आवाज उठवून अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित अधिकारी पाहणीसाठी येत नाहीत आणि फोन करून विचारणा केली तरी समाधानकारक उत्तरं दिली जात नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. MMRDAच्या निधीतून कोट्यवधी रुपयांची ही कामं सुरू असताना अधिकारी वर्गानं या कामांकडे पाठ फिरवली आहे का? ठेकेदारांच्या कामाची चौकशी होणार का? आणि काँक्रीटच्या कामांवर पाणी का मारलं जात नाही याचा जाब विचारला जाणार का? असे अनेक प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. आता या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का की प्राधिकरण त्याला पाठीशी घालणार, याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.